आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनं संघटनात्मक बदल करताना नायगाव तालुक्याला 2 अध्यक्ष दिले असून उत्तर विभाग अध्यक्ष बालाजी मद्देवाड आणि दक्षिण विभाग श्रीहरी देशमुख यांची निवड करण्यात आली आहे। या निवडी आमदार राजेश पवार यांच्या उपस्थितीत 20 एप्रिलला पार पडल्या आहेत। तालुका अध्यक्ष निवडीची प्रक्रिया भाजपच्या संपर्क कार्यालयात पार पडली असून जिल्हा सरचिटणीस माधवराव उच्चेकर यांनी निवडीची घोषणा केली आहे। बरबडा, कुंटूर आणि नायगावची जबाबदारी बालाजी मद्देवाड तर नरसी मांजरची जबाबदारी आमदार राजेश पवारांचे निष्ठावंत श्रीहरी देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली। भाजपा तालुकाध्यक्ष निवडीला प्राचार्य मनोहर पवार, सरपंच रजित कुरे, शिवा गडगेकर, माधव कल्याण, महेश देशपांडे, सोपान पाटील, युवराज लालवंडीकर, राजू बेळगे, राजेंद्र कुचेलीकर, गंगाधर कल्याण, अवकाश धुप्पेकर, शिवाजी पळसगावकर, गजानन जुन्ने, यशवंतराव पाटील कुऱ्हाडे, व्यंकटराव पाटील लघुळे मुगाव, गजानन कदम, नागोराव भेडेकर, परबतराव कुशनूरकर, सोपान कदम यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती। आणि आज त्या निवडणुकीचा निकाल त्याला म्हणता येईल। नवीन जे मंडळाध्यक्ष त्यांची घोषणा आज पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि मला खूप आनंद होतो हे सांगताना की आज आपल्या नायगावमध्ये दोन्ही मंडळाचे जे मंडळाध्यक्ष आपण पक्षातर्फे निवडले गेले, एक आहे ते अत्यंत अनुभवी असलेले माजी पंचायत समिती मेंबर श्री बालाजी मद्देवाड साहेब आणि दुसरे असे कणखर होते म्हणून प्रसिद्ध आहेत तरुण असे आमचे सहकारी श्रीहरी देशमुख दरंगकर। या दोघांची पक्षाच्या निवड झालेली। सर्वप्रथम मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने नायगाव मतदारसंघाच्या वतीने या दोघांचे खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देत असताना मी त्यांना जाणीव करून दिलेली आहे की हे पद आपल्याला फक्त घोषणेसाठी नसून नायगाव तालुक्यातील जनतेने जो आपल्या पक्षावर विश्वास ठेवलेला आहे त्याच्याप्रती आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संघटनेच्या कामासोबतच विकास कामांसुद्धा आपल्याला सर्वसामान्य गोरगरिबांची करायचे आहे आणि त्यासाठी पक्ष पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे, मी त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी त्यासाठी वेळ द्यावा अशी मी त्यांना सूचना केली। आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व जाती समूहाच्या कार्यकर्त्यांना देखील या पक्षाच्या रचनेमध्ये समावेश करून घ्यावा अशी मी त्यांना सूचना दिली। आणि मला खात्री आहे की आज हे मला तर लोकांनी विश्वास ठेवून आमदार म्हणून केलेच, परंतु आज या 2 नवीन नवनिर्वाचित मंडळाध्यक्षाच्या मदतीने, यांच्या सोबतीने, या टीमच्या सोबतीने जे मुख्य ध्येय आपले आहे सर्वांचं ते म्हणजे नायगाव मतदारसंघाचा विकास, तो निश्चितच जास्तीचा अधिकचा होण्यामध्ये या सर्व माझ्या टीमचं मला खूप मोठी मदत होणार आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।